सॉरी 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 कॅमेरा सुरूच नव्हता आणि तुम्ही अर्ध बोलले आणि एकाचं स्टोरेज फुल झालं. हे करता करता आम्ही बोलतोय आणि तो तिकडे आणि ती एकदम अच्छा म्हणजे मग ही काय करता नाही. मला माहिती होतं हे सगळं फुकट जाणार आहे. खूप घाबरली होती. मला अजून आठवते ती अजूनही घाबरलेली आणि ते सगळं ऐकल्यावर असं मला झालं की बापरे चालेल चालेल मी अजून खाते. आणि ती जी सुटली खायला माणूस सोडून स्क्रिप्टची पानं पण खाल्ली होती की तुम्ही कॉमेडी ऍक्टर असून तुम्ही आता वेगळं काही कधी करावं वाटतं का. विराट कोहली हा बॅट्समन आहे म्हणून सगळे त्याच्यावर टीका करतात का. जसे आमच्यावर विनोदी अभिनेता. मला फेमस व्हायचंय हे फक्त एक कारण नाही असू शकत ऍक्टर बनायला. फिल्म इज नॉट अन ऍक्टर्स मीडियम. कारण का ते कळतच नसतं कसं ट्रान्सलेट होतंय कॅमेरावर. एकांकिकांना तुम्हाला फक्त अभिनय नाही शिकवत. ती हास्य जत्रेमुळे मराठी भाषेकडे वळली. हा निदान प्रश्न तरी विचारायचे वाटतं. थंडीत असताना मोबाईलवर आम्ही तुमच्या स्किट्स बघतो आणि हसतो. हे किती मोठा आशीर्वाद आहे मला सांगा देवाचा. त्यावेळेला आम्ही 7 दिवसात 21 प्रयोग केलेले होते रोज 3. अनेक वेळेला तुला माहिती आम्ही कोकणात प्रयोग केलेले असतात. स्टेजवर 6 आलेले आहेत. पण तुम्ही फेमस होण्यासाठी कलाकार होताय का. फेम गेल्यानंतरचा जो कलाकार असतो ना तो दयनीय असतो. त्यावेळेला ना मला असं वाटलं यार माझं कधी लागेल व्हॅनिटी वॅनवर नाव. सचिन तेंडुलकरहून आठवलं तुला सचिन तेंडुलकरचं काहीतरी रिप्लाय आला. कसं कॅज्युअल बसू शकतो. कसंही मांडी उशी आहेत मागे मांडीवर घेऊन चालेल ना. हो कसंही परफेक्ट. दोघांना बसायला जमतं त्याच्यावरती. काय नाही मला असे 2 सिंगल लावले. जागा कमी आहे तिने हे घेतल्यामुळे ठीक आहे हरकत नाही मी बसेल. पण तुला सवय आहे ना मी जागा घेण्याची. हो म्हणून मला जेवढी उरलेली आहे ती मी घेईन. मला असं वाटतं पॉडकास्ट सुरू झालेला आहे आणि मी काही अँकर करण्याच्या आत या दोघांनीच स्किट सुरू केलंय आणि स्किट वरून मला असं आठवतंय की दादा आणि दोघं पण ईशा खूप सारे इंटरव्ह्यूज देऊन आलेत आणि भरमसाठ बोलून आलेत. आणि भरमसाठ इंटरव्ह्यू दिल्यानंतर या पॉडकास्टला तुम्हाला कसं वाटतंय. तुम्ही थकलायत तुम्ही खूप टायर्ड झालायत या प्रमोशन खेळून काय वाटतंय. बिलकुल मी अजिबात थकलेलो नाही. छान गप्पा मारायच्यात आपल्याला. आय एम रेडी. आणि ते येईपर्यंतच थोडस थकवा होता पण आता एक सगळा माहोल इकडचा बघून तुम्हाला सगळ्यांना भेटून परत एनर्जी आलेली आहे. येस आणि गुलकंद सिनेमामध्ये तुम्ही एकत्र आलात आणि आम्ही हास्य जत्रेमध्ये तुम्हाला बघतोच आहोत किंवा दादाचा कार्यक्रम आहे समय मैफिली ते माझ्या आणि तुला आम्ही नाटकातून वगैरे पण बघितलेलंच आहे. सो मला असं विचारायचं की या इंटरव्ह्यूच्या या सगळ्या गोंधळात किंवा या प्रमोशनच्या ह्याच्यात तुला काही प्रहसन वगैरे सुचलं काही सुचलं तुला स्किट एवढे विषय सुचले. आता मी हे सांगू शकत नाही कारण कधी कधी ना आम्ही सगळं टिपत असतो बारीक बारीक क्षण आजूबाजूला जे घडतायत ते. त्यामुळे आता मला सांगता येणार नाही काय पण नक्की काहीतरी सकाळपासून ते आम्ही जेव्हा बसतो ना मीटिंगला जेव्हा ब्रेन स्टॉर्मिंगला बसतो मग त्यावेळेला आज दिवसभरात काय काय झालं. अच्छा मग अनेक पत्रकार आज आम्हाला भेटले. काही जणांचं काय सुरू होतं. कॅमेरे बंद होते तरी सुद्धा ते करत होते. नंतर अरे कॅमेरेच बंद आहेत. हे असं 1-2 वेळेला झालेलं आहे. अरे बापरे कॅमेरा सॉरी कॅमेरा सुरूच नव्हता आणि तुम्ही अर्ध बोलले आणि एकाचं स्टोरेज फुल झालं. हे करता करता आम्ही बोलतोय आणि तो तिकडे आणि ती एकदम अच्छा म्हणजे मग ही काय करता नाही. मला माहिती होतं हे सगळं फुकट जाणार आहे. रोकाटच होत नाही. तरी थांबवलं म्हणजे तू थांब आधी शांत हो कारण तिथे बंद झालंय. अच्छा तुम्हीच थांबवलं. हा मग काय करणार त्याचं रेकॉर्डिंगच होत नसेल. फुल झाली काय ते जीबी का काय म्हणतात ते. मग ते जरा थांबवलं. दुसरा मोबाईल लावला मग त्याला हा कनेक्ट नव्हता. सगळा फ्लो होताना बोलण्याचा सगळा तुटला गेला. विषय मिळतात बघ लक्षात घ्या असेच विषय. किंवा मला असं वाटतं ना की ते सुचणं पण फार खूप इम्पॉर्टंट असतं आणि तुम्ही इतके सतत स्किट करताय आणि तुम्ही आतापर्यंत म्हटलं की मी 4000 स्किट वगैरे खूप त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही स्किट केलेले असतील. सो ते तुम्हाला सॅच्युरेशन येतं का कधी सुचण्यामध्ये की आता सुचतच नाहीये आणि कसे विषय काढायचे. रोज सॅच्युरेशन येतं. म्हणजे 6 स्किट केल्यानंतर आमचं तिथे उभे राहिलो उत्तम स्किट झालं. कौतुक केलं सई आणि प्रसादनी. ते झालं की जेव्हा आम्ही सोफ्यावर बसायला जातो तेव्हा आम्ही ब्लँक असतो. जग संपलेलं आहे विनोदाचं. आता उद्या काय आम्हाला माहित नसतं काय. कारण एवढे विनोद आणि तुम्ही वैविध्यच 900 एपिसोड जर झाले असं म्हटलं तर 900 × 3 म्हणजे एका एपिसोडला 3 स्किट्स म्हणजे 2700 स्किट्स हास्य जत्रेच्या झालेल्या आहेत फक्त. याच्या आधी ऑलरेडी कॉमेडीची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम केलाय. त्याआधी मी कॉमेडी एक्सप्रेस केलाय त्याचे 350 एपिसोड्स केले. बुलेट ट्रेनचे 450 एपिसोड्स केले. म्हणजे ओव्हरऑल 2000च्या जवळ गेलेलो आहे. तर 2000 ×
माझ्या काही म्हटलं तर 2,500-3 हजाराच्या वर स्किट. त्यामुळे दर वेळेला हे होतं आमचं. कारण विनोद करणं, तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएट करता, तुम्हाला माहिती आहे विनोदी कॉन्टेंट क्रिएट करायला खूप कष्ट लागतात. तर ते दरवेळेला आमचं होतं. पण आम्ही भाग्यवान असे आहोत ना, आमची एक टीम आहे लेखकांची, जिथे 7 ते 8 लेखक आम्ही एकत्र येतो आणि मीटिंग्ज करतो आणि त्या मीटिंग्समधून ते विषय काढले जातात. सो हे एकट्या माझं किंवा एका लेखकाचं काम नाही आहे, ते संपूर्ण टीमचं काम आहे. आणि ह्या लेखकांच्या टीमची खासियत म्हणजे ते ट्राय टू नॉट रिपीट एनी टॉपिक. हो, कधीच नसतात त्या. एक्झॅक्टली. आणि हे खायचं काम नाहीये, एवढं कठीण आहे. रोज नवीन विषय कसे काढणार. तर आमच्याकडे ते मॅजिशियन जे आहेत सचिन मोठे सर ते आहेतच आणि रायटर्सची टीम पूर्ण. ते म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात टफ जॉब त्यांचा. 12-15 तास आम्ही घालतो त्या 6 विषयांसाठी. तुम्ही लिखाणासाठी किंवा सुचवण्यासाठी? फक्त सुचण्यासाठी विषय काढायला. 15 तास. तुमचा विश्वास नाही बसणार, पण आम्ही दुपारी 2-3ला सुरू करतो मीटिंग. तर रात्री 11 वाजेपर्यंत मीटिंगच असते आमची. तिथे फक्त विषय सुचवायचे असतात. 3-4 विषय फायनल करायचे असतात. कसं असतं, बरेचसे स्क्रॅप होतात. हां, कारण जेवढे सुचतात त्यापेक्षा जास्त स्क्रॅप होतात. प्रत्येक विषय प्रत्येकासाठी नसतो. हा विषयामध्ये आपण या अमुकला घेऊया का, नको नको नको, त्याचा फोर्टे हा नाही आहे, त्यामुळे त्याला वेगळ्या स्किटमध्ये घेऊया. आम्हाला ना प्रत्येकाला, आमच्या सचिन मोठे सरांना प्रत्येक कलाकाराचे प्लस पॉईंट माहिती आहेत, तसेच मायनस पॉईंट पण माहिती आहेत. तर आम्ही परफॉर्म करताना आमचे मायनस पॉईंट झाकतो आणि प्लस पॉईंट लोकांसमोर आणतो. प्रत्येक कलाकार हा काही परिपूर्ण नसतो, त्याला सगळंच येत नसतं. आज मलाही अनेक गोष्टी येत नाहीयेत, त्यामुळे त्या झाकल्या पाहिजेत माझ्या. पण ज्या येत आहेत ना, त्यात वैविध्य, व्हेरिएशन्स त्यात शोधलं पाहिजे आणि लोकांसमोर आणलं पाहिजे. या गोष्टींसाठी खूप वेळ जातो. अनेक वेळेला असं होतं, डिस्कस करतो नंतर कळतं अरे हा पण आम्हीच केलेलं स्किट्स आम्ही विसरतोय. 3,000 स्किट कसं आठवणार तुला काय केलंय ते. नंतर कोणतरी म्हणतं अरे पण सर आपण हे केलं आहे. अरे देवा, मध्ये गेले 2 तास आपण ते डिस्कस करतो. 2 तास की आता फायनल एक विषय झालाय, ते केलेलं आहे स्क्रॅप गेलं. पण कॉम्प्रोमाइज नाही कधी ना शूट मध्ये. म्हणजे कधी शूट मध्ये पण आमचं जर स्किट हल्लं ना तरी सर कधीच आम्ही रिशूट केलंय बऱ्याच वेळेला. रिशूट परत एकदा शूट करून परत. आणि आम्ही नाटकासारखं सलग करतो ते. असं टेक किंवा असं इकडचा शॉट तिकडचा शॉट असं काहीच नसतं. त्याच्यामुळे कधी कधी अख्खं स्किट झाल्यानंतर आम्ही सरांकडे जेव्हा जातो तेव्हा सर म्हणतात कधी कधी की तो अप्रोच चुकला, त्याच्यामुळे जो हवा होता तो आउटपुट नाही आला, इम्पॅक्ट नाही आला. की हे स्किट चांगलं अजून व्हायची आहे शक्यता, पण ते नाही झालं. आता हे फक्त डिरेक्टर बोलत असतात तर ठीक आहे, ते स्वतः प्रोड्युसर पण आहेत, त्यामुळे खर्च त्यांचाच वाढणार आहे. तू जेव्हा ऍडिशनल शिफ्ट करतो 1.5 शिफ्ट वाढते. म्हणजे सगळ्यांना ऍडिशनल पैसे द्यायला लागतात. क्रिवला त्या एकाच 15 मिनिटाच्या स्किटसाठी ते खर्च बेअर करतात, पण कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे हे ना मी अभिमानाने सांगतोय, किती क्वालिटीसाठी तुम्ही किती. एक्झॅक्टली. आज हास्यचित्र म्हणून लोकांच्या मनामनात यासाठी आहे की आता क्वालिटीसाठी आम्ही खूप झटतो. आणि आर्टिस्ट सुद्धा, ऍक्टर्स सुद्धा सगळे लगेच तयार होतात. मग ते सकाळी 7ला आलेले असतात, ते त्या दिवशी रात्री 2 वाजले तरी सुद्धा रिशूट करतो आम्ही त्याच एनर्जीने. तुम्ही इतकी मेहनत करता म्हणून आज सर्वात लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा आहे आणि अजूनही तो भन्नाट चालू आहे. म्हणजे भन्नाटच खूप. आणि त्यात तुम्ही आता गुलकंद नावाचा सिनेमा घेऊन आलेत ते, आणि गुलकंदच्या निमित्ताने आपण भेटलोय. मला माहिती आहे अमृताताई तिथून बघते की गुलकंदचं हा नाव कधी काढतो. इंटरव्ह्यू सुरू होऊन 5 मिनिटं तरी झाले, पण मला ईशाला प्रश्न विचारायचा आहे की तुझा हा पहिला सिनेमा आहे आणि तुम्ही हास्यजत्रेमध्ये सतत काम करताय आणि तुम्ही खूप छान काम करताय, आणि मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की दादाला तिथे काम करताना आणि तू गुलकंदला या सगळ्या टीम बरोबर, कारण की डिरेक्टर तेच आहेत, तू सई, प्रसाद, दादा, तू सगळे तेच आहेत, तू इकडे नव्याने कसं काम करतेस त्यांच्याबरोबर आणि काय नवीन जाणवतं तुम्हाला? एकतर कम्प्लिटली वेगळं मीडियम आहे फिल्म आणि आम्ही जे टेलिव्हिजनला नॉन फिक्शनला करतो ते, म्हणजे ते नाटकासारखं करतो आम्ही. तिथे 11 कॅमेराचा सेटअप असतो, ते खूप वेगळं आहे. आम्हाला इकडे तिकडे फिरण्याचं फ्रीडम असतं, पण इथे हे मीडियमच वेगळं आहे. त्याच्यामुळे इथे खूप म्हणजे जर मिड शॉट आहे तर मी इकडे तिकडे फार करू शकत नाही. त्यामुळे मला त्या सगळ्या विचारांचं ते सगळे विचार डोक्यात ठेवून काम करावं लागतं. आणि सचिन मोठे सरांनी लिहिलेली फिल्म, गोस्वामी सरांनी डिरेक्ट केलेली फिल्म, तूच म्हणालास तसं ही सगळी फॅमिलीच आहे. आता हास्यरसिक जे समोर आमचं काम अप्रिशिएट करतात नेहमी बसून, त्यांच्या बरोबर काम करायला मिळणार होतं. आणि द मास्टर ब्लास्टर आमचा समीर दादा,
त्याच्याबरोबर म्हणजे तो तर कम्फर्ट झोन आहे माझा. मी माझं पहिलं स्किट त्याच्याबरोबर केलेलं ओ. होतं. म्हणजे मला हा स्किट फॉर्मॅटच माहीत नव्हता. त्यामुळे त्याच्या ABCD पासून खूप घाबरली होती, मला अजून आठवते ती. ती अजूनही घाबरलेली असते. दादा अजूनही मला जे सांभाळत पहिलं असतो. स्किट आणि पहिला सिनेमा दादा सोबत. Yes, correct. म्हणजे असं लकी चाम आहे तुझ्यासाठी. मोठे गोस्वामी सर आणि हा दादा. हे माझे गुरु आहेत स्किटचे. आणि फिल्मला ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळणार होतं हेच माझ्यासाठी तिथे विन विन सिच्युएशन होती माझ्यासाठी. कारण का एक ऑथर बॅक्ड रोल मिळणं एका कुठल्याही ॲक्टरसाठी स्वप्न असतं. आणि आय एम सो ग्रेटफुल की मला एवढ्या करिअरच्या म्हणजे तसं मी करते 15 वर्ष थिएटर, पण मी टेलिव्हिजन किंवा कॅमेरा जास्त करायला लागले तेव्हा मला त्याच्या इतक्या सुरुवातीच्या टप्प्यात मला इतकी महत्त्वाची भूमिका असलेला इतका लेयर्ड सिनेमा मिळाला. तर त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. आणि हे असे सगळे ॲक्टर्स, सई जी मला वाटतं सगळेच तिला ॲडमायर करतात अनेक वर्ष, ज्या प्रकारे ती ग्रो झाली आहे, ज्या प्रकारे ती कामं करते, हर चॉईस ऑफ वर्क एव्हरीथिंग. तर तिच्याबरोबर काम करायला मिळणं, तिला काम करताना जवळून बघणं, तिची प्रोसेस बघणं हे माझ्यासाठी म्हणजे ट्रीट होते. एकावर एक ॲडिशन बोनस मिळत होते. प्रसाद दादाची 109वी 10वी फिल्म होती. बापरे. तर त्याचा सईची पण experience- 67वी फिल्म आहे सईची पण. हो. आणि प्रसाद दादा डिरेक्टर पण असल्यामुळे त्याला जे टेक्निकल नॉलेज आहे तेही किती गरजेचं आहे माहिती असणं ते बघायला मिळालं किती. समीर दादा बरोबर म्हणजे मला काही आनंद झाला तरी तो होता, काही प्रॉब्लेम आला तरी तो माझ्या बरोबर होता. कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत. मेंटरशिप करायला. हा. आणि त्यामुळे कधी काही गडबड असली, काही नाही कळत आहे, काही नाही जमत आहे, कधी कधी खूप प्रेशरमध्ये असताना रडू येत असतं, काहीतरी होत असतं, तेव्हा ह्याच्याबरोबर इतका कम्फर्ट आहे की मी त्याच्याशी ते बोलू शकायचे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आमची मैत्री, आम्ही हे बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आहे पण तरी तुमच्या प्रेक्षकांसाठी की ही मैत्री कॅमेरावर रिफ्लेक्ट होते. म्हणजे एक कॅज्युअली चला असं म्हणताना मी दादाला इझिली हात लावते, पण ॲज कॅरेक्टर्स आम्ही अनोळखी माणसं होतो पिक्चर मध्ये. त्याचं कॅरेक्टर अनेक वेळेला पहिले काही सीन मध्ये असं व्हायचं की चला ना, अशी अनोळखी स्त्री किंवा पुरुष एकमेकांना असं नाही हात लावू शकत. हा फक्त दादा आहे किंवा मी ईशा आहे म्हणून हात लावतो. तर सर सांगायचे थांबा, हे नका लावू तुम्ही हात, तुमची मैत्री पण घातात ठरते तुमच्या कॅरेक्टर्सना. तुम्ही अनोळखी आहात. बॉन्डिंग आमचं जे खऱ्यामध्ये आहे ते दिसलं नाही पाहिजे, उतरायला लागलं, ते नाही दिसलं पाहिजे. ही फार युनिक गोष्ट आहे. आणि आत्ता जे हिने सांगितलं ना, मला एक फार क्लासिक किस्सा आठवतो. आमचा नाही वेगळा आहे की नाटकात काम करणारे कलाकार जेव्हा टेलिव्हिजन किंवा सिनेमा करतात तेव्हा कशी रिॲक्ट होतात. माझ्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सक्षम कुलकर्णी ॲक्टर आहे. तर सक्षममध्ये चांगला मित्र आहे, आम्ही एक सिरियल केलेली होती. तर सक्षम असा उभा होता आणि सीन सुरू होता, 2 शॉट होता. आणि सीन सुरू असताना हा बोलतोय असा, काका तू असं का वागलास? आणि बाजूला त्याची आई असते, सक्षमची वहिनी असते. तर ती म्हणते नाही सांगा ना कसं वागला. तर ती विसरली डायलॉग. तर नाटकाचा इतका पगडा असतो बघ आपल्याकडे. तर तो असा म्हणाला, काका तू असं का वागलास? आता तिचं वाक्य आहे ना, तुझं आहे का? अरे तो तुझं आहे म्हणाला, ते शूट झालं ना. नाटकात कसं तुझं आहे म्हटलं की कळत नाही, तिथे क्लोज लागतो, ते तुझं आहे. आंबटगोड मधली आंबटगोड मधलीच आहे. पण मला सांगण्याचा मुद्दा असा होता की माध्यमं किती वेगळी आहेत. तिथे एवढा टाईट क्लोज लागल्यानंतर तुम्ही काय एवढं जरी डोळा केला आवाज तरी तो दिसणार आहे, कारण मोठ्या पडद्यावर तिथे तो तुझा असं सांगतोच. त्याला असं वाटलं की मी सांभाळून घेतलं, कुणालाच कळलं नाही. अरे पण कॅमेरा आहे ना तो. आणि हे ना, हे एक्सपिरियन्स मधनं कळतं. माझा पहिला सिनेमा असल्यामुळे मला फिल्म करताना हे म्हणजे हे वाचलं खूप वेळा होतं, पण फिल्म करताना हे खूप मला मेजरली जाणवलं की फिल्म इज नॉट अन ॲक्टर्स मीडियम. कारण का ते कळतच नसतं कसं ट्रान्सलेट होत आहे कॅमेरावर. मला वाटत असतं की मी जसं मी थिएटरमध्ये करते तसं करतेय, पण ते कॅमेरावर कधी कधी खूप दिसत असतं कारण टाईट क्लोज असेल तर तो एक सीन नाही का तुला अजून एकदा करायचा होता? हो, एक बाल्कनी मधला सीन होता की त्याच्या पहिल्या टेकला ना ट्रूथफुल ऍक्टरचं सगळ्यात मेन एक लाईन असते डोक्यात कुठलाही शॉट देताना की ट्रूथ खरं करायचंय. तर ते माझ्या डोक्यात कायम चालू असतं. तर मला असं पहिला टेक झाला मस्त, तो 1 शॉट होता. मी अशी बाल्कनीत फिरत फिरत याच्याशी फोनवर बोलते आणि तो झाला पहिल्यांदा आणि मला असं ओके
ट्रूथफुल झाला. पण मग नंतर तेव्हा काहीतरी Technical problem काहीतरी झालं, फोकसचा प्रॉब्लेम झाला का साऊंडचा काहीतरी झाला. आम्ही सिंग साऊंड करत होतो कारण सर म्हणाले परत करूया. तर मला झालं ठीक आहे, एकदा झाला ना ट्रूथफुल, दुसऱ्यांदा पण होऊच शकतो. तर दुसऱ्या तिसऱ्याच लाईनीला मला जाणवलं की माझ्या मनात वेगळे विचार आले काहीतरी, त्यामुळे आय वॉजंट देअर इन द मोमेंट. त्याच्यामुळे मी थांबले आणि मी सरांना म्हटलं सॉरी सर, परत एकदा करू. तर सरांना झालं अगं करेक्ट मिळत होतं मला, का थांबलीस, मी ठरवेन ना, तू कर ना, बरोबर करत होतीस. तर तेव्हा मला असं झालं की मला जे वाटतंय ते नाही दिसत कॅमेरावर बऱ्याचदा. मला आतून भारी वाटत असेल, एकदम मस्त टेक चाललाय, पण ते कदाचित ते कॅमेरावर तसं ट्रान्सलेट इमोशन नाही दिसणार. आणि त्यामुळे तिथे मला कळलं की सरेंडर होणं गरजेचं आहे. आता सर म्हणतील ते आपल्याला कळत नाहीये ना कसं होतंय, सरांनी जे सांगितलंय ते करायचं, कारण माझा प्रचंड विश्वास आहे त्या दोन्ही सरांवर. मला तुमच्या दोघांची कास्टिंगची स्टोरी ऐकायची की तुम्ही आता म्हणजे सारखे भेटत असणार, सेटवर काम करता एकत्र, तर ती प्रोसेस काय होती? म्हणजे सचिन सरांनी तुम्हाला कधी सांगितलं की मी गुलकंद सिनेमा करतोय, त्यात तू हे कॅरेक्टर करतोय, तुला हे कॅरेक्टर आहे, ही कास्टिंगची स्टोरी काय आहे तुमची? बहुधा तुम्ही कुठे सांगितली नसेल की नाही. सचिन सर आणि यांच्याबरोबर रेग्युलर खूप बोलणं होतं. मी डबा बिबा पण त्यांच्याबरोबरच खातो. म्हणजे दुपारचं आमचे घरून जे डबे किंवा आपण जे ऑफिसला जाताना कसे डबे घेऊन जातो तसं मी डबे घेऊन जातो घरचं. आणि त्यामुळे ना पिक्चर करणारे वगैरे मला माहिती होतं. जेव्हा त्यांनी मला सांगितलं, एवढंच मला सांगितलं की आपण चित्रपट करतोय आणि त्याचा नायक तू आहेस, तर मला अगदी वाटलं असं म्हणजे असं कोण सांगतंय ना की चित्रपट करतोय नायक तू आहे. ते म्हणजे अरे खरंच सांगतोय मी, त्याचा नायक तू आहेस एवढंच तुला सांगतो, बाकी सगळं मी नंतर सांगतो. तिथे मला फिक्स झालं. कारण आपण जेव्हा काही सचिन सरांसारखा माणूस जेव्हा आपल्याला सांगतो तेव्हा आपण प्रश्न नसतात विचार. ती एक संधी असते गोल्डन, ती मिळालेली असते आयुष्यात, ती फक्त ग्रॅब करायची असते. कारण आम्हाला माहिती आहे मी काय करू शकतो किंवा मी काय नाही करू शकत, ते तर बरोबर माहिती आहे. ती माझ्या योग्यतेचंच पात्रतेतच काम देणार आहे असा माझा विश्वास आहे त्यांच्यावर. तेव्हा मला काही माहित नव्हतं की ईशाला कास्ट केलेलं आहे, माझ्या अपोजिट सई आहे किंवा प्रसाद ओक आहे, हे काही माहीत नव्हतं. कालांतराने मग अशा गोष्टी झाल्या. मग आमचे डिस्कशन सुरू झाले. मग सर जेवताना म्हणाले ईशाला विचारूया. म्हटलं हो. मी लगेच हिचं नाव दामटवलं पुढे. यस, ईशा जबरदस्त करेल वेलेल हे मी सरळ म्हणालो तिथे. आणि मग ईशा फायनल झाली. पण ईशाने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि ईशाचा रोल वॉज लाईक अख्खं अँकर रोल आहे ना जो ऑथर बॅक, तो ईशाचा आहे पिक्चर मधला. ओके. ईशा अख्खा पिक्चर घेऊन जाते स्वतःच्या बरोबर, बाकी सगळे रिॲक्ट होतात त्याच्याबरोबर. त्यामुळे तिच्यासाठी एक फार मोठी संधी होती. तेव्हा मी तिलाही जेव्हा कळलं तेव्हा खरं तर मला तिला सांगायचं नव्हतं, सरांनी सांगितलेलं, पण मी तिला हळूच सांगितलं होतं. आठवते की नाही तुला? आठवतंय का की एक असा विचार चाललाय, समथिंग काहीतरी कुक होतोय, पण तुला नंतर ते कळेल काय आहे ते असं. आणि माझा किस्सा असा की मी खूप वजन वाढलेलं होतं आणि मला कमी करायचं होतं, कारण हेल्थ वाईज पण इश्यूज व्हायला लागतात खूप वजन. तर मी एकदा म्हणजे वजन कमी करायचं वगैरे हा झोन माझा सुरू होता. आणि आमच्या सेटवरती आम्ही म्हणजे जेवढे आम्ही घरी असतो तेवढेच आम्ही सेटवर असतो. त्याच्यामुळे जर घरी वर्कआउट करतो तर सेटवर पण करायला पाहिजे असंच असतं. आणि आमच्या सेटवर आमच्याकडे ट्रेडमिल वगैरे ठेवली आहे सरांनी. तुम्ही येऊन तिथे ट्रेडमिलवर चालू शकता, सायकल ठेवलेली आहे, असं हेल्दी वातावरण आहे आमच्याकडे. वापरत कोणी नाही आणि बाहेर जागा पण छान आहे, त्यामुळे संध्याकाळचं तिथे वॉक करायला पण मजा येते. तर मी वॉक करत होते आणि कोणीतरी आलं मला बोलवलं की सरांनी बोलवलंय तुला रूममध्ये. म्हटलं माझं झालंय रिहर्सल घरी, काय माहिती. गेले तर सर म्हणे तू काय बारीक होतीस? म्हटलं हां सर बोलले होते ना तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स वगैरे नको व्हायला, तर मग गरजेचं आहे आता मला करणं कमी, थोडं तरी कमी करायला पाहिजे. तर म्हणाले की एक जरा आम्ही एक फिल्म करतोय आणि आम्हाला तू त्या फिल्ममध्ये आम्हाला तुला इच्छा आहे कास्ट करण्याची, पण तू आम्हाला अशीच हवी आहेस, बारीक नको होस, आणि काही महिन्यांनी फिल्म होणार आहे. तर म्हणजे आय विल हॅव टू स्टॉप डुईंग व्हॉट आय एम डुईंग. तर मला असं झालं की थोडं बारीक नाही का चालणार. तर त्यांचं असं झालं की थोडंसं ठीक आहे, पण आम्हाला तू दिसतेस अशी, ते कॅरेक्टर असं दिसतंय आम्हाला, त्याच्यामुळे प्रेफरेबली असंच राहा. मग त्यांनी मला अजून गोष्टी सांगितल्या की असं असं आहे, अशी गोष्ट आहे, त्यातली ही तू आहेस. आणि ते सगळं ऐकल्यावर असं मला झालं की बापरे, चालेल चालेल, मी अजून खाते. आणि ती जी सुटली खायला
माणूस सोडून स्क्रिप्टची पानं पण खाल्ली होती डायलॉगचे, म्हणजे स्क्रिप्टमध्ये एवढे डायलॉग खाल्ले मध्ये मध्ये तिने बोलायचीच मग नाही. मला लायसन्सच मिळालं मिळालं, ना. की आता official. कामासाठी मला जाणवायचं. पण तू दिसते की तू खूप बारीक झाली आहेस. हो. पण तू काय हेल्थ इश्यू व्हायचे तुला, की तू तुझं ठरवलं होतं की आता बारीक व्हायचंय, असं काय झालं होतं? वजनामुळे बरेच गोष्टी होतात. पीसीओडी, हो. प्री डायबेटिक आलं होतं आणि सगळं हेच डॉक्टर हेच सांगत होते की हे सगळं रिव्हर्सिबल आहे आणि फक्त वजनामुळे प्रॉब्लेम आहे सगळा. अच्छा. त्याच्यामुळे मला असं झालं की आपल्याला काही कंप्लेंट करण्यासारखंच नाहीये, कारण का ही गोष्ट आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्याला कोणी सांगितलं तुझी हाईट वाढव तर आपण नाही वाढवू शकत, पण वजन तर कमी करणं माझ्या हातात आहे. त्याच्यामुळे मग मी प्रॉपर डॉक्टर्सना कन्सल्ट करून, प्रॉपर डायटिशियन बरोबर कन्सल्ट करून मी प्रॉपर डाएट करून वजन कमी केलं आता. आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या रिव्हर्सिबल होत्या त्या रिव्हर्स झाल्या. हो. आणि मग त्याच्या जोडीला औषधं वगैरे माझ्या मते नसावीत, नाही, म्हणजे डाएट आहे multivitamins. आणि मग मल्टीविटामिन्स आणि मग Walking. कोऑर्टिसचं डोकं खाणे वगैरे असे काही प्रकार त्यांनी सुरू केले. जास्त त्याच्यावर जास्त भर दिला हो. की मेंटल टॉर्चर करणे आणि मानसिक दृष्ट्या कोऑर्टिसला ते मी आधी पण खचवणे. करत होते ना. हा, पण हे जास्त फोकसनी करायला लागले. त्यामुळे आता कसं नाही, मी तुझ्यासमोर बसलोय ना, बघ ती मांडी घालून व्यवस्थित बसली, मला जागा नाही दिली. मला पण ह्या क्षणाला ही उशी अशी ठेवून बसायची, पण मला जागा दिली जागा नाही. नाही. हे बारीक बारीक टॉर्चर थोडंसं असतात सरक ना. जे सिनियर हे बघ, आहे बघ, हे थोडं बघ, सरक ना. हे बघ. पण तू बारीक असल्याचा फायदा घेते. पायाला touch फायदा होतंय. माहितीये, ते डॉमिनेशन असतो ना, तो डॉमिनेट करणं असतं ना. आता दादा आहे, सिनियर ऍक्टर, सगळं ठीक आहे, पण ही जनरेशन अशी डॉमिनेट करते. पण तू वागतोस पण तसा ना. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे ही तुमची धमाल मस्ती सिनेमात पण आम्हाला दिसणार आहे. सो आम्हाला खूप आतुरता आहे सिनेमाची. सो तुमच्या दोघांमधला एक कॉमन धागा जुना जो आहे तो एकांकिका आहे आणि तुम्ही दोघांची सुरुवात एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटकं अशी झाली आहे. सो काय नशा आहे ती एकांकिका स्पर्धेची? तुम्ही, मला असं वाटतं तू पण रुईयाचा आहेस का? मी डहाणूकर. डहाणूकर आणि तू रुईयाची आहेस. सो ते कल्चरच, डहाणूकरचं कल्चर आणि रुईयाचं कल्चरच बेभान आहे. तिथली मुलं सुटली की डायरेक्ट सुटतात आणि ती डायरेक्ट इंडस्ट्रीत स्टार होतात, असं आहेच ते कल्चर. काय आहे ती नशा? मला ती एकांकिकेची नशा ऐकायची तुमच्याकडून. मी मुळात रुईयामध्ये गेले हे नाट्यवलयासाठीच. म्हणजे खूप कारण ऐकलं होतं की बापरे, क्षितिजो, क्रांती रेडकर, प्रभावळकर आणि सगळे रुईयाचे आहेत आणि कसं काय 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 केलंय. स्पृहा तर ती फायनली आलो होती तेव्हा मी 11वीत आले. तर असं सगळं खूप होतं आणि त्यामुळे ते रुईयातच जायचं, नाटक करायचं असेल तर असं फिक्स होतं. पण लाईफ हॅपन्स तसं मी ज्या वर्षी रुईयात आले त्या वर्षी रुईयाची डार्क 5 years सुरू झाली की ज्या वर्षात रुईयाच्या एकांकिकांचं नामोनिशाण नव्हतं. अरे बापरे. म्हणजे सगळ्या एकांकिका एक शो करून बंद, वाईट आहेत असं ठरायचं. तर ती 5 वर्ष. पण मला असं वाटतं की आम्ही मागे पण बोलत होतो दादा आणि मी की फेलियर तुम्हाला जे शिकवतं ते खूप वर्ष उपयोगी पडतं. तर त्या दरम्यान रुईयाची ती 5 वर्ष सक्सेसच नाही मिळालं, त्याच्यामुळे ती हवा डोक्यात जाणं वगैरे तर त्याचा संबंधच नव्हता. पण थिएटर म्हणजे विंगेत बसून नाटक बघणं, आपल्याला रोल नसेल तरी काय कसं शिकायचं, म्हणजे ABCD नाटकाचा रुईयाने शिकवला. आणि त्या एकांकिका तेव्हा आम्ही ज्या करत होतो तेव्हा ते खूप भारीच वाटत असतं. म्हणजे ते नंतर कळतं की आपण काय करत होतो, आपण बदा पण ते तेव्हा काहीतरी आपण खूप भारी करतोय. आणि ती शिस्त रुईयाची, आमच्याकडे असं खूप लाईनीत चपला काढायच्या, वेळेच्या आधी यायचं आणि अशी शिस्त. तर तेव्हा ते जरा असं वाटायचं की केवढे यार, काही एक दिवस सुट्टी नाही मिळत, लग्नाला पण नाही जात आहेत कोणाच्या वगैरे असं काय. पण ते नंतर इतकं सगळं कामाला येतं इन अ वे की वेळेत जाणं, बऱ्याच गोष्टी आहेत. पण म्हणजे बेसिक नुसतं चपला काढणं तेव्हा वाटतं एवढ्या काय आहे चपलाला नीट काढायच्या, पण ते सगळं ना कुठेतरी उपयोगी पडत जातं हळूहळू इन डिफरंट वेज, जे रुईयाने मला दिलं. आणि एकांकिका तर म्हणजे त्या स्पर्धा, तो माहोल आणि ते रिझल्टला बसणं, आरडाओरडा करणं कॉलेजच्या नावाने, ते काहीतरी वेगळीच नशा आहे. ते खूप एन्जॉय केलं मी डहाणूकर कॉलेजमध्ये गेलो. आम्ही 13वीला गेलो तिकडे आणि तिथे विश्वास सोहनी आमचे गुरु जे आहेत, जे पुष्कर श्रोत्री, मानसी कुलकर्णी, उदय नेने या सगळ्यांचेच गुरु. तर विश्वासनी मला ना नाटक ही अत्यंत गांभीर्याने करायची गोष्ट आहे हे आयुष्यात शिकवलं. तिथे वाचन सुरू झालं आणि मला असं वाटतं ना की एकांकिका आयुष्यात प्रत्येकाच्या आली का पाहिजे. कारण एकांकिकानं तुम्हाला फक्त अभिनय नाही शिकवत. एकांकिका इट्स अ होल मॅनेजमेंट कॉलेज आहे ते, असं मला वाटतं.
कारण अनेक तुमच्या ग्रुपमध्ये ना अनेक जण काही लाईट्स करत असतात, काही डिपार्टमेंट्स असतात, लक्षात घे, काही तुमचे प्रोडक्शन्समध्ये करत असतात की सगळे किती मुलं आहेत, मग त्यांचं जेवण सांगायचं आहे आपल्याला, त्याचे दुपारी मग ह्याला केलं का DRM नंबरला सेन्सॉरला सर्टिफिकेट दिलेलं आहे एकांकिकेचं, ते घे. सी ही मॅनेजमेंट आहे ना, सगळं सेट आहे. तर काही जण स्वतःच्या कलेचा वापर करून सेट तयार करतायत, ही होल मॅनेजमेंट आहे. त्यामुळे ह्या अख्ख्या मनोरंजन क्षेत्रात फक्त अभिनय किंवा फक्त लेखन हे दोन क्षेत्र नाही आहेत करिअरसाठी. माझ्या कॉलेजची अनेक लोक आज यशस्वी प्रोडक्शन मॅनेजर आहेत, जे अख्खी मोठी मोठी सिरियल मॅनेज करतायत. काही जण संगीत क्षेत्रात पुढे गेलेले आहेत, काही जणांचा स्वतःचा स्टुडिओ आहे, काही जण काही सिरियल्समध्ये रेकॉर्डिस्ट म्हणून आहेत, काही जण एडिटर झालेले आहेत. पूर्वी कसं असायचं की अभिनय दॅट्स इट, संपलं इन. तसं नाही आहे. आज एव्हेन्यूज एवढ्या वाढलेल्या आहेत आणि आज सोशल कंटेंट एवढं वाढलेलं आहे. या कॉन्टेंटमुळे लोकांना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामं मिळतात आणि ते आज स्वतःचं उत्तम घर चालवत आहेत. तर माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात हे आलंच पाहिजे, बेसपासून काम करणं. मध्यंतरी मला असं झालेलं की मी खूप कॉमेडी करत होतो, म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट आहे. आणि मला ना जारिंग आलं, तुझं मगाशी म्हणाला सॅच्युरेशन, बस करा यार. म्हणून नाही सुचत आहे, म्हणजे विनोद वाईट लिहिले जात आहेत, उतरतच नाही आहेत चांगले. असं होऊ शकतं, ऑफकोर्स होऊ शकतं. त्यावेळेला मी आविष्कार नावाची संस्था आहे मुंबईला, तुला माहिती असतील, काकडे काकांची. तिकडे एक नाटक केलं, विश्वास सोहनीने बसवलेलं. त्यात मी बॅकस्टेज केलं फ्रॉम रूट. मी पुन्हा जे पहिल्यांदा केलं होतं 2000 कितीची गोष्ट ही आता? ही आहे 2014ची गोष्ट आहे, 15-14ची गोष्ट आहे. 14ला बॅकस्टेज केलं मी, बॅकस्टेज केलं. त्यावेळेला ऑलरेडी कॉमेडीची बुलेट ट्रेन वगैरे नाव बऱ्यापैकी लोक ओळखत होती आणि व्यवस्थित सुरू होतं. पण मी एक कमर्शियल नाही, मी हे नाटक केलं, व्यावसायिक नाही, दुसरं नाटक केलं, मी एक्सपेरिमेंटल नाटक केलं. आणि त्याचे बॅकस्टेज केलं की कचरा काढणे, आखणे, चॉक असतो ना, अख्खा सेट आखणं पण करायचं. पुरुषोत्तमला तुम्ही केलं असेल इकडे, हे सगळं केलं मी. चहा सांगणे, किती जण आहे, मग ते ऑर्डर देणे, मग लाईट मनला फोन करणे. आणि मी रिफ्रेश झालो. ही एक्सरसाइज ना प्रत्येकाने केली पाहिजे. ते जे आहे ना, पुन्हा रूटला जाणं आणि पुन्हा त्या गोष्टी करणं आणि रिफ्रेश होऊन पुन्हा तुम्हाला. आणि मी आलो ना त्यावेळेला सॉलिड काम करायला लागलो, म्हणजे मला इतकी मज्जा यायला लागली. काम सॉलिड केलं माहित नाही, पण मला मज्जा यायला लागली. ती 2 पावलं मागे जाऊन आपण 2 पावलं मागे येणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला एकांकिका शिकवतं. त्यामुळे एकांकिका नावाचं स्टेशन तुमच्या आयुष्याच्या प्रवासात लागणं खूप गरजेचं आहे आणि ते पहिलं लागावं. एकांकिकेत तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मेन रोल नाही मिळत. 30 लोक, आता रुया ढाणूकरचे 40 असेच असायचे, रुयाचे 60. त्यात तुम्हाला मेन रोल मिळत असं नाही, पण तुम्ही त्या 60तला एक जण जेव्हा असताना तेव्हा तुम्ही एक समूहाचा एक प्रोसेसमध्ये असता आणि त्या समूहाचा तुम्ही भाग असता. की मला जरी मेन रोल नसला तरी हे नाटक माझं आहे. या नाटकासाठी मी जीव, काहीच वाक्य नसताना, फक्त मॉबमध्ये असताना मी 1.5 महिना रिहर्सल जेव्हा करतो, फक्त त्या कलेविषयी फक्त तुमची आस्था असते ना, ते पॅशन डेव्हलप होतं. करेक्ट बोललीस तू. हे एकांकिका शिकवतं. आणि रादर तेव्हा मला असं वाटतं कळतं की आपल्याला हे खरंच आयुष्यात करायचं आहे का नाही. कारण मला आठवतंय झोंबी नावाची एकांकिका आम्ही केली होती आणि त्याच्यात मी फक्त भेंडी घ्या भेंडी अशी भेंडीवाली होते बास. पण 1.5 महिना हा म्हणाला तसं 14 तास रिहर्सलला विंगेत बसून असायचो आम्ही फक्त. तर तेव्हा असं वाटायचं की काय चाललंय, पण हा म्हणतो ती अख्खी प्रोसेस, सगळं सेट नीट झालाय का नाही, ब्लॅकआउटमध्ये चेंजेस नीट होत आहेत का नाही, म्युझिक, मला थोडा ताल कळतो मी डान्सर असल्यामुळे, तर मग तालात म्हणजे गाण्याची प्रॅक्टिस घेणं किंवा काय, म्हणजे असे सगळे ॲस्पेक्ट्स ना, तो म्हणाला तसं खूप पहिलेच तुमच्या आयुष्यात एकांकिका यायला पाहिजे. कारण का तेव्हाच तुम्हाला खूप गोष्टी इतर आजूबाजूच्या, फक्त ॲक्टिंग. मला आठवतो एक किस्सा, एकदम सुरुवातीला रुईयाला 11वीत सगळ्यांना असं बसवलं, आमचा डिरेक्टर आला आणि विचारलं की बरं कोणाकोणाला इथे ॲक्टिंगच करायची आहे. तर खूप लोकांनी हात वर केले, घरी जा. करेक्ट आहे. शिकायचंय वेगळं काय, कोणाला सेट करायचंय काय, ते एक्सप्लोर करायला या. तर हे खूप महत्वाचं आहे एकांकिका करणं. म्हणजे एकांकिका कलाकार तर घडवतेच, पण त्याच्या आधी तुम्हाला माणूस म्हणून घडवते. शिस्त आयुष्यात ही जे म्हणाली ना, आमच्याकडे वेळेवर यायला लागायचं. ती जी शिस्त लागते ना, मी यायचो विरारून, माझं कॉलेज पारला, म्हणजे इट्सल्फ प्रवास 2 तासाचा आहे, 2-2.5 तासाचा. हो, विरार. त्यात मला विश्वासने आधीच सांगितलेलं, मी लेट येतो, मी लांबून येतो म्हणून मला उशिरा झाला. हे कारण तू देणार असशील
तर तू घरी बस, नाटक करू नकोस. हे कारणच मला नको आहे. त्यामुळे वेळेवर निघायची इतकी सवय झाली मला की कारण नाही दिसलं पाहिजे माझं. इतकी सवय झाली ते कारण आजतागायत मी कोणालाच देत नाही. मी वेळेवरच जातो. हिला विचार, काही असलं तरी मी वेळेवर जातो. आजतागायत माझ्या बरोबरचे सगळे सहकलाकार आरामात येतात अजूनही. मी वेळेवर असतो. त्यांना येऊ दे त्यांच्या वेळेनं. त्यांचं शिक्षण आहे, त्यांची स्कूल आहे, माझी स्कूल ही आहे. मी वेळेवर जातो. मला ईशाला असा प्रश्न विचारायचा की तू लंडनला जाऊन अभिनय शिकून आली आहेस, तिथल्या स्कूलमध्ये जाऊन, आणि तू इथे म्हणजे इथूनच गेली होतीस, म्हणजे इथे तू एकांकिका करत होतीस, प्रायोगिक नाटकं, एक्सपेरिमेंटल थिएटर करत होतीस. मला प्रश्न असा विचारायचा आहे की तिकडे जाऊन तू अभिनय तर शिकलीस, पण मला असं विचारायचं आहे की तिथल्या मुलांचा नाटक सिनेमा आणि इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, आणि इथल्या मुलांचा इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, काम मिळवण्याची पद्धत, ती तफावत तुला तिकडे जाऊन काय जाणवली? मला असं वाटतं की पॅशन तेच आहे, कुठल्याही भाषेत असो, कुठल्याही देशात असो. ते ज्याला ऍक्टिंग आवडते, ज्याला ते आर्ट, ती कला आवडते, ती त्याला सगळ्या भाषांमध्ये आवडतेच. पण त्याचं कॉमर्स म्हणजे त्याचं कमर्शियल पार्ट, प्रोफेशनली जेव्हा तुम्ही त्याच्यात पडतात ते खूप वेगळं आहे. म्हणजे तिथे खूप सिस्टम आहे. स्पॉटलाईट नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यावर प्रत्येक ऍक्टर रेजिस्टर्ड असतो. अच्छा. आणि कास्टिंग डिरेक्टरला जेव्हा काहीतरी कास्टिंग हवं असतं तेव्हा तो फक्त कीवर्ड्स टाकतो की हाईट एवढी पाहिजे, इंडियन पाहिजे, आणि मग त्याला ऑप्शन्स येतात. मग त्यामध्ये ते एका ऑप्शनवर गेल्यानंतर तुझं शिक्षण आहे का, तुझे स्पेशल त्याच्यात स्किल्स काही आहेत का. आता मी ड्रामा स्कूलमध्ये आर्म्ड अनआर्म्ड म्हणजे फाईट पण शिकले. स्टेज फाईट जे असतं, स्टेज कॉम्बॅट म्हणजे रॅपियर डॅगर घेऊन कसं फाईट करायचं स्टेजवर, किंवा गळा दाबणं वगैरे, ह्याचे टेक्निक्स ज्या असतात, तर ते माझे स्पेशल स्किल्स झाले. तर ते सगळं जे तुम्हाला एक्स्ट्रा येतं ते सगळं, तर ते हे केवढं इंटरेस्टिंग आहे. मला वाटायचं की यार आपल्याकडे असं पाहिजे यार, काही सिस्टीम नाही आहे ना आपल्याकडे की एखाद्याला ऍक्टर व्हायचंय म्हटल्यावर ते तिथे जायचं कसं हे कळत नाही. तर तिथे मला एक मेजरली जाणवलं की शिक्षण घेणं, तिथे ना ड्रामा स्कूलमध्ये आलेला प्रत्येक माणूस ऍक्टर बनतो असं नाहीये. पण जसं मी BA इन पॉलिटिकल सायन्स केलं, तसं जनरलीच कोणीतरी मला थोडंसं आवडतंय म्हटल्यावर ऍक्टिंग मध्ये BA करतं, आणि मग ठरवतं की ऍक्टर व्हायचंय का आता दुसरं काही करायचंय का अजून काही वेगळं शिकायचंय. म्हणजे तो सिलेबस असतो त्यांचा तिथे असू, म्हणजे देयर इज अन ऑप्शन. ओके. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की शिकल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की मला हे नेमकं करिअर म्हणून निवडायचं आहे का नाही. आपल्याकडे जर असं मला हा प्रॉब्लेम वाटतो की ना त्या फेमकडे बघून किंवा त्या ते जे चकाचक दिसतं ना वरवर, ते फक्त बघून कुठून तरी लांबून गावाहून एखादी व्यक्ती बघत असते ते, आणि तिला वाटतं मला हे करायचंय. तर तिथे प्रॉब्लेम हा आहे की ऑब्जेक्टिव्ह चुकतं. फेमस होण्यासाठी ऍक्टिंग करायचं असं ठरवलं ना तर तुम्हाला डिप्रेशन आणि मग हे सगळं खूप इझिली होतं. कारण का तिथे पोहोचण्याचा स्ट्रगल खूप मोठा आहे ना. मग त्यामुळे मी खूप सॉर्टेड होते त्या बाबतीत की मला ही गोष्ट, मला ते रुयात आणि कळलं करता करता एकांकिका की मला ते कॅरेक्टर करणं, काहीतरी वेगळं बनणं, आपण जे नाही आहोत ते, किंवा अशा सिच्युएशन्स ज्या मी अनुभवल्याच नाही आहेत त्या अनुभवणं, हे सगळ्याचं मला असं वाव असं व्हायचं. तर मला असं वाटतं की जर हे पर्पज असेल ना तर मग तुम्हाला सक्सेस, जे कन्व्हेन्शनली ज्याला सक्सेस म्हणतात, ते मिळो न मिळो यू विल बी हॅपी. मला ऑनेस्टली मी खरंच सांगते, ऑडिशन्स येतात ना ज्या कास्टिंग डिरेक्टरकडनं की हे ब्रीफ आहे, हे कॅरेक्टर आहे आणि ही सेल्फ टेस्ट करून पाठवा, मला ते करायला पण एवढी मज्जा येते. कारण जनरली पूर्वी ड्रामा स्कूलच्या आधी माझं असं होतं की ऑडिशन केली पण काय आलाच नाही कॉल त्यांचा. ते ना शिफ्ट झालं शिक्षणानंतर. माझं असं झालं की मला माझा उद्दिष्ट म्हणतात, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्देश काय आहे, मला ऍक्टिंग करायची आहे ना. तर मग ती मला ऑडिशनमध्ये पण तेच करायला मिळतंय की मी कॅरेक्टर वाचते, एक सिच्युएशन वाचते आणि ते मी 3 डायमेन्शनल बनवते. तर मला ना त्याची मजा यायला लागली. आणि त्याच्यानंतर मी रिप्लायच आला नाही किंवा माझ्या ऑडिशनवरती त्यांनी काही पाठवलंच नाही, हे सगळं माझं जेव्हा कंप्लेंट्स बंद झाल्या ना, मला कामं जास्त मिळायला लागली आणि मी खुश राहायला लागले. तर मला असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे ऍक्टर बनताना. तर तो मेजरली तिकडचा इकडचा मला फरक कळला की इथे शिक्षण पण महत्वाचं आहे हे कळणं गरजेचं आहे. जसं तुम्ही कुठलंही इन्स्ट्रुमेंट वाजवायला घेता, सतार वाजवायची असेल तर तुला ते कसं वाजवायचं, ते स्ट्रिंग्स आणि सगळं शिकायला लागतं ना.
तसंच ऍक्टरचं बॉडी आणि व्हॉइस हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हो सो ते कसे वापरायचे हे शिकवायला. कुठल्या तरी पद्धतीने शिकायला पाहिजे. आता माझं म्हणणं नाही प्रत्येकाने ड्रामा स्कूलमध्ये जायला पाहिजे, पण देर आर सो मेनी ऑप्शन्स. वर्कशॉप्स आहेत ऑनलाईन, किती गोष्टी आजकाल शिकायचं असेल तर कुठूनही शिकू शकतो, कारण की पण शिक्षण गरजेचं आहे. इथली मुलं डोळ्यावर पट्टी बांधून मुंबईत येतात आणि मग परत तो स्ट्रगल. हा, तर ते मला असं वाटतं की शिक्षण इम्पॉर्टंट आहे. हे तिकडच्या आणि इकडच्या ऍक्टर बनायचं वाल्या फेज मध्ये मला खूप मेजर फरक जाणवला. सो ती मगाशी एक शब्द वापरला तिने की फेमस होणं, आणि मला एक प्रश्न असा सुचला की तू आता इतकी वर्ष काम करतोय, 27-28 वर्ष तुझ्या करिअरची झाली, आणि आपण फेमस असणं आणि आपण कलाकार असणं याच्यात काय तफावत, म्हणजे थिन लाईन आहे याच्यामध्ये. तुम्ही कलाकार तर आहातच, तुम्हाला नंतर फेमस व्हायचं आहे, पण तुम्ही फेमस होण्यासाठी कलाकार होताय का, याच्यात ती थिन लाईन तुला काय जाणवली तुझ्या या प्रवासात? नाही, कलाकार असणं हे ऐच्छिक आहे. हां, कळलं का? फेमस होणं हे कलाकाराची एक ॲम्बिशन असू शकते. मी ऐच्छिक आहे म्हणून मी कलाकार झालेलो आहे, पण फेमस होणं हे माझ्या त्या कलेवर अवलंबून आहे. मी जर कलेची नीट जोपासना केली, मी त्याच्यावर जास्त फोकस केला, तरच मी फेमस होऊ शकणार आहे. तुम्ही जर उत्तम काम केलं तर तुम्हाला फेम लगेच मिळतो. तुम्ही कलाकार कायमस्वरूपी असता, फेमस मात्र काही काळासाठीच असता. हो, ही फार मोठी गोष्ट आहे, आणि ही अनेक जण ते त्यांच्या लक्षात येत नाही. आणि मग फेम गेल्यानंतरचा जो कलाकार असतो ना, तो दयनीय असतो. मी बघितलेत अनेक कलाकार की त्यांना असं वाटतं की लोकांनी आपल्याकडे यावं म्हणून. आम्हाला आत्ता खूप फेम आहे, लोक खूप येत आहेत, पण मी ना स्वतःला सतत सांगत असतो की हा जो फेम आहे ना तो टेम्पररी आहे, हा जाणार आहे. तर ते जाण्यानंतरच्या समीरची ना तुझी तयारी पाहिजे. उद्या आज 100 लोक भेटायला येत आहेत, उद्या हळूहळू 50 येतील, मग 10 येतील, मग एकच जण येईल. तर त्या फेजची तू आत्तापासून स्वतःच्या मनाची तयारी कर. ही एक, किंवा ती फेज येणारच नाही ह्यासाठी जास्त चांगलं काम कर. हे दोनच ऑप्शन आपल्याकडे असतात. तर माझ्या हातात काय आहे की जास्तीत जास्त काम करायचं. मी गेले 20 वर्ष काम करतोय, 29 वर्ष काम करतोय. माझ्या हातात आहे की समीर चौगुले अजून काय वेगळं करू शकेल, चांगलं करू शकेल, यासाठी मी प्रयत्न करेन की हा फेम माझा अजून 10 वर्ष पुढे टिकेल. किंवा मी जर फोकस नाही केला तर माझं फेम जाणार आहे. तर त्या सिच्युएशनची तू तयारी कर, त्या परिस्थितीची. पण तू कलाकार आहेस, तर ती जी तयारी करत नाहीत ना, त्यांचा जाम प्रॉब्लेम होतो. मग ते डिप्रेशन येऊ शकतं. आपण म्हणतो ना आपल्या ह्याच्यात की लोकांनी बघणं ह्यासाठीच तर कलाकार झटत असतो ना. त्याचा एका क्षणाला ती बंद झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होते ना आयुष्यात, ती खूप डेंजरस असते. ती म्हणजे एकदम असं आपण कोणालाच हल्ली आवडत नाही आहोत. आणि हे जे वाटणं असतं ना कलाकाराला की ज्याने आयुष्यात फेम बघितलेला आहे आणि अचानक तो फेम कमी झालेला आहे, आणि हे निसर्गाचा नियम आहे. आज समीर चौगुले लोकांना आवडतोय, पण उद्या समीर चौगुलेपेक्षा दुसरा कोणतरी चांगला येणारच आहे. निसर्गाचा नियम आहे तो. याची तयारी आपल्याला त्याची तयारी माझी मनाची झालीच पाहिजे. हा, मी माझं हातात आत्ता या क्षणाला काहीतरी चांगलं अजून करावं की मी लक्षात राहील, हे मी करतोच आहे. पण नंतर तो एक फॉल येणारच आहे, निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे त्यासाठी ना डोक्यात हवा न जाऊ देणे. आणि हे जे बेसिक थिएटर करून येतात ना, मी तेच म्हणतो ना की अपयश, फेल्युअर, एकांकिका करताना तुम्हाला खूप फेल्युअर मिळतं. दरवेळेला तुमचा पहिला नंबर येत नाही. तेच तुम्हाला खूप गोष्टी शिकवतं. एखाद्या भिंतीवर तुम्ही जेव्हा जोरात बॉल मारताना ते यश किती पटकन तुमच्याकडे येतं ना, ते खूप डेंजरस असतं. तो आरामात आलं पाहिजे. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की 29 वर्षात मला हे फेम मिळालंय. ते फेम असं पटकन नाही मिळालं, त्यामुळे त्या फेमची, त्या प्रसिद्धीची मला किंमत आहे. तरी आणि तू आता अजून त्या या प्रवासात त्यामुळे तू ग्राउंडेड आहेस आणि खूप नम्र आहेस. सगळ्यांची खूप गरजेचं आहे. अदरवाईज ना तो फेम ना तुमच्या डोक्यावर बसतो. त्या फेमला तुम्ही ना हृदयात ठेवलं पाहिजे, मांडीवर बसवलं पाहिजे. तो जेव्हा हळूहळू डोक्यात बसतो ना, तेव्हा तुम्हाला इतर जग सगळं क्षुद्र वाटायला लागतं. आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि मग तिथूनच तिथून तुमची अधोगती सुरू होते, असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणूनच दॅट कॅनॉट बी द ओनली ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिकमिंग अन ऍक्टर. मला फेमस व्हायचंय हे फक्त एक कारण नाही असू शकत ऍक्टर बनायला, कारण का मग हेच होतं. कलाकार मी का म्हणालो झालो, आम्ही सगळे कलाकार का झालो? मी नोकरी सोडून कलाकार झालो. 7 वर्ष नोकरी करत होतो मी, ते सोडून मी कलाकार का झालो? समाधान. मला लोकांना हसवायचं आहे, समाधानासाठी झालो. मी फेम मागितलं होतं, मला लोकप्रिय कर. हल्ली सोशल कॉन्टेंट मिळे, सोशल मीडियाच्या कॉन्टेंट काहीही करून लोकप्रिय होत आहेत. लोक काही घाणीत पडून, चिखलात पडून सुद्धा स्वतःला लोकप्रिय बनवतात. लोकप्रियता ही जर नुसत्याच लाईक्स
आणि फॉलोअर्सवर गणली जाते का? तर नाही. आज लोकप्रियता मी कशी म्हणतो, मला बघून लोकांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं की अरे हे जे डोळे चमकतात ती माझी फेमची डेफिनेशन आहे. लोकांना मी एक आनंद देतोय कुठल्या तरी गोष्टीचा. मग भले माझ्यावर हा विनोदच करतो, कॉमेडीच करतो असा छाप, कॉमेडी ऍक्टर, आय एम ओके विथ इट. मी हे करतो कारण हे मला आवडतं करायला आणि हे डिफिकल्ट आहे. छाप पडल्यामुळे काय वाटतं? मला नाही वाटत काही छाप पडतेच की आम्हा सगळ्यांवर. अर्धे प्रश्न हेच असतात पॉडकास्टमध्ये की तुम्ही कॉमेडी ऍक्टर असून तुम्ही आता वेगळं काही कधी करावं वाटतं का? कॉमेडी ऍक्टर असं नसतं. ईशानी पण मंजुळासारखी एकांकिका केलेली आहे ज्यात अतिशय वेगळं काम केलंय. मी सुद्धा अनेक आयुष्यात अशी कामं केलेली आहेत जी अत्यंत सिरियस होती. क्रिकेटर जो असतो त्याची स्पेशालिटी असते की हा बॅट्समन आहे, हा विकेट किपर आहे, त्यामुळे तो प्लेयर नसतो का? तो प्लेयर असतो, पण त्याचा कल कशात असतो? बॅटिंगमध्ये असतो. विराट कोहली हा बॅट्समन आहे म्हणून सगळे त्याच्यावर टीका करतात का? जसे आमच्यावर विनोदी अभिनेता, तो बॅट्समन आहे, त्याची स्पेशालिटी ती आहे ना, त्यात त्यांनी स्वतःला ग्रूम केलंय, त्यात त्याचा आनंद मिळतो. तसंच आमचं आहे. आम्ही विनोदाच्या प्रांतात आम्ही स्वतःची स्पेशालिटी निर्माण केलेली आहे. प्रत्येक जण करतं. त्यामुळे हा पिक्चर जो गुलकंद आहे ना, तो त्यालाच थोडासा फाटा देणार आहे. ओके. की 15 मिनिटात जे आम्ही विनोदी करतो, इथे 2.5 तासाचे चित्रपट आहे जिथे मी मकरंद ढवळे करतो, ही रागिणी करते, रागिणी माने. त्या आयुष्याचे जे भावभावना आहेत, त्या भावभावनांचे कंगोरे आहेत, ते ह्या चित्रपटात तुम्हाला दिसणार आहे. कलाकार म्हणून काय समीर चौगुले आहे किंवा ईशा डे काय आहे ही तुम्हाला त्या चित्रपटात दिसणार आहे. म्हणून ते चित्रपट तुम्हाला फार जवळचे वाटतील, कारण हेच भावनिक कंगोरे ना आपल्याला सुद्धा असतात सामान्य माणसांना. त्यामुळे हा वेगळेपणा ह्या चित्रपटाचा गुलकंद या गोष्टीत आहे. तुझं आत्तापर्यंत इतकं काम केलेस, इतकी नाटकं, यदाकदाचित सारखं नाटक, त्याचे 3000 प्रयोग केलेस. सो इतका एक्सपिरियन्स, इतका कसदार अभिनय म्हणतो आपण, इतका कसून केलायस तू. आणि प्रत्येक वेळ स्टेजवर मी असा एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं तर तू 35-35 हजारांचे मॉप तुझ्या नाटक बघायला यायचं. मग तिकडे बैल उधळला तो किस्सा तो ऐकला होता. सो काय म्हणजे 35,000 लोकांच्या नेत्यांच्या मोठ्या सभेला पण 35,000 लोक येत नाहीत आणि तुम्ही तुमच्या नाटकाला ते 35,000 लोक यायचे आणि तिथे धमाल असायची. सो काय होते रे ते दिवस? काय होते तुझ्यासाठी? ते दिवस येऊच शकत नाही. तुला सांगतो ना मी, बुधवार सकाळ 11 वाजता यदाकदाचा शो शिवाजी मंदिरला हाऊसफुल झालेला आहे. बुधवार ऑड डे. आता फक्त शुक्रवार, शनिवार, रविवारच आपण प्रयोग करतो. त्यावेळेला आम्ही 7 दिवसात 21 प्रयोग केलेले होते, रोज 3. एका दिवसात 5 प्रयोग केलेले होते पुण्यात. 50 दिवसात 55 प्रयोग केलेले होते, रोज 2. अशी लोक यायची नाटक बघायला त्याकाळी. हा प्रेक्षक वर्ग त्याकाळी असायचा. आणि कधीची गोष्ट म्हणतोय मी, 95-96 ची. त्यावेळेला नाटक बघायला इतकी मंडळी, इतकी लोक यायची, कारण त्यावेळेला इतर माध्यमं नव्हती, सोशल मीडिया नव्हता. माणसांना मनोरंजन स्वतःचं करून घेण्यासाठी चित्रपटगृहात, नाट्यगृहात जाणंच भाग होतं. हे आम्ही आयुष्यात बघितलेलं आहे. 35,000 लोक आपल्यासमोर जेव्हा बसतात त्यावेळेला कुठल्या प्रकारची पट्टी लावायची हे कोणीही न शिकवता आम्हाला कळलं. अनेक वेळेला तुला माहिती आहे, आम्ही कोकणात प्रयोग केलेला असताना स्टेजवर साप आलेले आहेत. असा तुला इमॅजिन कर, तू काम करत असताना समोर साप दिसतोय, तरी सुद्धा तो साप बघून कॉन्सन्ट्रेशन ढळू नाही द्यायचं आणि इशारा करायचा आणि ते बघा कोणीतरी या. मग त्यांच्यातलं कोणतरी यायचं ना, करा 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 आणि ते सापाला उचलून घेऊन जायचं. कारण कोकणातल्या लोकांसाठी साप हा कॉमन आहे. कारण हे असायचं ग, शेती असायची आणि शेतावर ते स्टेज बीज बांधलेलं असायचं. तिथे बिळी उगोपन करायचे, साप यायचे वर, हरणटोळ बिरणटोळ ना असे लटकताना बघितलेले आहेत आम्ही असे. भंबेरी उडायची नाही साप. मुंबईची माणसं होतो आम्ही, साप बीप कसे स्टेजवर काय नाही, ते चालू ठेवा. कुत्रे घुसायचे, बैल घुसायचे त्या याच्यात. काय काय आम्ही बघितलेलं आहे त्या 3000 प्रोग्राम. एक अक्षरशः म्हणजे काही प्रोड्युसर्सनी आम्हाला नीट वागवलेलं सुद्धा नव्हतं त्या काळी. गोठ्यात अक्षरशः गाईच्या गोठ्यात आम्हाला उतरवलेलं होतं. हो, म्हणजे अक्षरशः गाई आणि अशा वास येतोय आणि आम्ही तिकडे उतरवलेलं होतं. असे अनेक प्रोड्युसर्सकडे आम्ही कामं केलेली आहेत. प्रत्येक प्रोड्युसर चांगला असतो असं नाही, पण ह्या सगळ्यातून इतकं शिकत गेलो ना आम्ही की यार आता ते एकदम म्हणतात ना, ते सगळे
पाव कसा तो बेकरीतून भाजून बाहेर पडतो आणि तो असं झालेलं आहे आमचं असं. आणि हे सगळं तुला एक्सपिरियन्स केल्यानंतर आता आपले गुलकंदचे प्रोड्युसर सारखे प्रोड्युसर मिळाले. की ते म्हणजे इतके दिवसानंतर लोक म्हणतात तुम्ही एकाच प्रोड्युसरकडे काम करणार आहात. मी म्हटलं हो, कारण काय वाईट आहे? यांच्यासारखे प्रोड्युसर्स नाही तो सचिन गोस्वामी सारखे. आमच्या सगळ्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये 90 डेज पेमेंट टर्म्स आहेत. करोनानंतर त्या प्रोड्युसर्सनी आम्हाला 15 दिवसात पेमेंट देतात ते. कारण काय, करोनानंतर सगळ्यांची परिस्थिती बरी नाही, पैशाची गरज आहे. ते अजूनही सुरूच आहे आमचं. आमच्याकडे 0 कंप्लेंट आहेत त्या प्रोड्युसरबद्दल. आम्हाला इश्यूच नाही आहेत त्या प्रोड्युसरबद्दल. आम्ही त्या सेटवर काहीही करू शकतो. आणि क्रिएटिव्ह माणसं प्रोड्युसर्स होतात तेव्हा खूप चांगलं होतं, कारण का नुसतं पैसा वसून उपयोग नाही ना. ट्रान्सपरन्सी आणि ट्रान्सपरन्सी. आम्ही कोणताही प्रॉब्लेम सरांसमोर जाऊन डिस्कस करू शकतो. आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड खरी माणसं आहेत ती दोघं. चुकलं तर तोंडावर सांगतात चुकलं, हे पटलेलं नाही आहे. पर्सनल लेवलला सुद्धा मला काही प्रॉब्लेम असेल, मी गोस्वामी सरांकडे समोर जाऊन बसतो. ही इज लाईक माय गॉडफादर. पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा की सर मला असं वाटतं की माझं आम्ही हे होतंय, काय करू मी, सगळं सांगतात, हे कर ते कर. असं मिळणं भाग्याची गोष्ट आहे. आणि त्याकडे आम्ही गुलकंद नावाचा सिनेमा त्यांच्याजवळ करतो. आणि महाराष्ट्र शास्त्रामुळे लोकांचं डिप्रेशन, स्ट्रेस वगैरे इतकं त्या म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे आमच्यासोबत इंटरव्ह्यू झाला त्यांचा म्हणजे मागच्या आठवड्यात, आणि आम्ही त्यांना असं एक वाक्य वापरलं की महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स वाढवणार आहे. म्हणजे किती म्हणजे कोरोना काळात आपण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की लोक थेरपी घ्यायचे, लाफ्टर थेरपी घ्यायचे, आणि इतकं किती छान वाटत होतं लोकांना. हास्य जत्रा लावल्यावर स्ट्रेस कमी होत होता, आणि इतका पीकला गेला तो कार्यक्रम, आणि तुम्ही सगळे इतके छान आनंद देतात आम्हाला सगळ्यांना. खूप भारी वाटतं ते बघून. दादाला किती किती लोक येऊन भेटतात, पाया पडतात की तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे. अनेक आत्महत्या थांबलेल्या आहेत. आणि म्हणजे आमच्याकडे पत्र आहेत तशी की आत्महत्या आम्ही जाणार होतो करायला. आमच्याकडे स्किट बघितलं आणि आमचा निर्णय बदलला. हे केवढं गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की ना, आम्ही विनोद नाही करत आहोत. आम्ही नेहमी त्या कामाप्रती जास्त प्रामाणिक होतो. कारण आपण ना असं काहीतरी करतोय ज्यांनी समाजात काहीतरी फरक पडतो. त्यामुळे ती गोष्ट ना फार सिन्सिअरली आणि गांभीर्याने केली पाहिजे, असं सतत आम्ही स्वतःला सुचवत असतो. त्यामुळे अनेक आता आपले इंडियन आर्मी आहेत, त्यातले अनेक जवान, त्यातले लेफ्टनंट आमच्या याच्यावर येऊन गेलेले होते सेटवर, की आमची अख्खी मराठा बटालियन तुमची फॅन आहे, आणि आम्ही तिथे लेह लडाखला थंडीत असताना मोबाईलवर आम्ही तुमच्या स्किट्स बघतो आणि हसतो. हे किती मोठा आशीर्वाद आहे मला सांगा देवाचा. काय पाहिजे, कुणाला आनंद देतो आम्ही माहितीये? ज्यांना मी देवाच्या पुढे मानतो, आज ते देशाचं रक्षण करतात, ते माझ्यासाठी एखाद्या देवाच्याही पुढे आहेत. त्यांना मी आनंद देतो, त्या चेहऱ्यावर हास्य आणतो. हे माझ्यासाठी खूप देवाने दिलेला आशीर्वाद आहे माझ्यासाठी. आणि तुला इतकं सगळं मिळालं दादा या हास्य जत्रेमुळे. पण मला असा प्रश्न विचारावा वाटतो की ही पॉप्युलरिटी, ही फेम किंवा हे प्रेम तुला कुठल्या काळात एक्सपेक्ट होतं? आणि ते खूप उशिरा तर मिळालं असं वाटतं आम्हाला. ते कुठल्या काळात एक्सपेक्ट होतं तुला? नाही, मला असं मी त्यावर ना कधी असा विचार नाही केला रे. मी काम करत राहिलो. मी प्रामाणिकपणे सांगतो की अरे यार मला काही होतच नाहीये, माझं काही येतच नाहीये. मी असा विचारच नाही केला कुठल्याही कामाचा. मी तुला सांगू, मी ना विराट कोहलीचा एक इंटरव्ह्यू वाचला होता. त्यात एक मॅच होती, त्यात पाकिस्तान अगेन्स्ट, तेव्हा काहीतरी 355 का 346 रन झालेले होते, आणि विराट कोहलीने ते चेस केलेले होते. आपण त्याला चेस मास्टर म्हणतो. तेव्हा त्याने इंटरव्ह्यूत असं सांगितलेलं होतं, पॉडकास्ट का काहीतरी होतं, की तू कसं केलं एवढं ह्यूज, हे कसं केलं चेस? तो म्हणतो मी 324 का 46 रनचा विचारच नाही केला. मी पुढच्या 3 ओव्हरमध्ये मला किती रन करायचे त्याचं छोटं टार्गेट घेतलं आणि ते माझ्या समोर घेतलं. मग ते छोटं टार्गेट आलं की 3 ओव्हरमध्ये मला 30 रन करायचे किंवा 35 रन. मी ते 35 रन केले. 35 रन झाल्यावर पुढच्या 4 ओव्हरचं टार्गेट घेतलं. आणि हे छोटे छोटे टार्गेट करत मला कळलंच नाही मी 300 काहीतरी रन कधी केले ते. ह्याच्यावरून ना मला इतका चांगला विचार मिळाला की मी आजचं काम बघणार, माझं काय आहे ते, आजचं काय काम आहे ते मी उत्तम करणार, उद्याचा मी नाही विचार करणार. आणि मी हेच करत आलो. मला लोकांना माझ्यासमोर बरोबर घेऊन जायला पण खूप आवडतं. मी एकटा नाही, माझ्याबरोबरचे सगळे कलावंत आहेत, कलाकार आहेत. मला त्यांचं कौतुक करायला खूप आवडतं. कारण ना मी हे अनुभवलेलं आहे की अनेक वेळेला असं झालेलं आहे की मी चांगलं काम करून माझं कदाचित कौतुक नसेल झालं,
त्या क्षणाला मला असं वाटलं की अरे कोणीतरी माझं त्या क्षणाला कौतुक केलं असतं ना तर मला खूप बरं वाटलं असतं. सो आय फील की माझ्या बरोबर जे सगळे आहेत ही जी तरुण ही पिढी मेक आहे शुअर की कोणालाही कोणाचंही काही त्याला आवडलं ना की तो काहीतरी गिफ्ट देतो. हो मला ते कुणालाही सो स्वीट. बरं मी हे कुठेही टाकत नाही सोशल हो, हो. मीडिया इट इज नॉट कुणालाच माहिती नाहीये. ही माझ्यासाठी आणि त्या माणसासाठी आहे. आता पृथ्वी प्रताप वगैरे हे ब्रिलियंट लोक आहेत. ईशा मी त्यांना एक कॅडबरी देतो मला आवडलं की. मी सचिन सरांना सुद्धा कॅडबरी दिलेली. आता टीजर मध्ये एक माझा फक्त लुक आवडला त्याला म्हणून त्याने मला स्टारबक्सची छान मोठी थर्मासवाली बॉटल दिली. त्या क्षणाला कौतुक करणारं पाठीवर हात फिरणारे कोणतरी लागतं. किती भारी आहे. ते दिल्यानंतर आपल्याला ना उभारी येते ना तो पॉइंट ना तो आयुष्यभर ईशा लक्षात ठेवणार आहे की दादानी मला ती एक ही दिलेली होती आणि ना ती असंच काहीतरी काम करायला पुढे ना स्वतःला एक इन्स्पायर मोटिवेट करत राहणार. तर ते हे खूप कौतुक करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि मी खूप मनापासून करतो. मला त्याचं कुठेही फेम नकोय किंवा त्या माणसाला बाबा दादा मोठा आहे काही नकोय मला म्हणून ते मी कुठेच टाकत नाही. मला नाही आवडत काही पर्सनल गोष्टी शेअर करायला. आता हल्ली प्रत्येक जण खूप शेअर करतात त्या माणसासाठी त्या गोष्टी करण्यासाठीच करतात. मला नाही आवडत. मला गरज पण नाही ते करायची. आज देवाने दिलं खूप मोर दॅन इनफ आहे. माझ्या पात्रतेच्या पेक्षा जास्त दिलेलं असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे जे आहे ते खूप आहे. पण ना माझ्या पिढीने ह्यांच्या पिढीचं कौतुक करणं किंवा थोडं चुकलं असेल ना तर वेगळ्या पद्धतीने ना सांगणं की थोडंसं जे सर माझ्या बाबतीत करतात. सर ही माझ्या पुढची पिढी आहे गोस्वामी सर. ते माझ्या बाबतीत तेच करतात नाही समोर हे तुझं जरा लक्षात घे ना ते तुझं चुकतंय. हेच मी यांना सांगणं पण गरजेचं आहे असं मला वाटतं. तरच ते हास्यचित्र म्हणूनच ती गंमत आहे ना ती मुरलेला गुलकंद त्यासाठी म्हणतो. सगळ्या गोष्टी त्या गुलकंदामध्ये उतरलेल्या आहेत. आणि बरोबर तुम्ही गुलकंदवर घेऊन येत आहात प्रत्येक 10 मिनिटांनी हे कळतंय. आता आमच्या लाईफ मधला हायलाइट मला असं म्हणतात ना हे जगायचं आहे. सो तुम्हाला म्हणून मी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही दमला वगैरे नाहीत का प्रमोशन करून. अजिबात नाही. तुम्ही इतके स्पॉन्टेनियसली उत्तर देताय आणि इतके मन भरून बोलताय ह्याच्यातच आज आपला डिले झाला थोडा पण असं काहीच जाणवत नाही. त्यामुळे खूप छान वाटतं. सो हास्यजत्रेचं अजून एक कौतुक यासाठी करावंसं वाटलं की आम्ही जेव्हा व्हिडिओ बघतो फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर त्याच्या मराठी आपले प्रेक्षक तर कौतुक करतातच पण अभाषिक मराठी नसून सुद्धा जे प्रेक्षक बघतात आणि ते कौतुक करतात की ते असं लिहितात की मला नाही तुमची भाषा कळते पण मला खूप मजा आली मला खूप आनंद दिला मी खूप हसलो. तशा काही प्रतिक्रिया तुम्हाला आल्यात का हास्यजत्रेच्या? खूप आहेत. परप्रांतीय लोकांच्या खूप आहेत. म्हणजे मला अगणित अशा प्रतिक्रिया आहेत. कारण ना कलेला भाषेचं बंधन नसतं. अनेक वेळेला आपण काही गोष्टी बघतो ना त्या बघून सुद्धा आपल्याला त्याचा आनंद मिळतो. अनेक लोकांनी माझ्यापर्यंत हे पोहोचवलेलं आहे की मला भाषा कळत नाही पण मी एन्जॉय करतो तुमचं इन्स्टा आणि याच्यावर अनेक. आता आमिर खान हे एवढं मोठं नाव आहे. आमिर खान आमच्या शोचे खूप मोठे फॅन्स आहेत. मी आमिर खानचा म्हणजे असे आपण पण फॅन्स आहोत त्या लोकांचे. अमिताभ बच्चन घे किंवा संजय लीला भन्साली सारखा एवढा मोठा दिग्दर्शक आमच्या शोचे फॅन आहेत. लता दीदी होत्या किंवा हृदयनाथ मंगेशकर जी आहेत हे सगळे आमचा शो बघतात. आशा भोसले जी आहेत हे सगळे आमचा शो बघतात आणि आमच्या शोचे फॅन आहेत. हे मराठी नावं जर पण हिंदी नावं बघ ना किती आहेत. अनेक अमराठी लोक आहेत ते हा शो बघून आम्हाला आमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवतात की आम्ही तुमचे जॉनी लिव्हर सर इतके मोठे फॅन आहेत आमचा. इट रिअली फील्स गुड. आणि आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. म्हणून मी म्हणतो ना भाषेची कधीच अडचण येत नाही कलेला. आणि मला आनंद हा आहे की आपली मराठमोळी भाषा आणि त्यातला आपला मराठी मातीतला हा कार्यक्रम सगळ्या भाषेच्या सीमारेषा पार करून आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. आम्ही आता केरळला गेलेलो होतो मी आणि माझी बायको फिरायला. त्यावेळेला इतक्या लोकांनी मला बघितलं त्या लोकांना धड मराठीत बोलता येत नव्हतं. तुटक्या हिंदीत त्यांनी आमच्याबरोबर फोटो काढून घेतले. म्हणजे बायको म्हणणार अरे काय हा कुठल्या प्रकारचा फेम आहे हा. आनंद हाच आहे की तो आपल्या मराठी कार्यक्रमाचा. आणि हे अमराठी लोक जसं बघतात तसंच आम्ही आता MHJ लाईव्ह इंडियाच्या बाहेर जे करतो तिथे अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की जे बॉर्न अँड ब्रॉट अप लहान मुलं तिकडे जी जन्माला आली आहेत त्यांना ऑफकोर्स तिथे मराठी वातावरण मिळत नाही काही तर ते सगळे फक्त हास्यजत्रेमुळे त्यांना मराठी कळतं. हे पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. US शोचा एक किस्सा म्हणजे आम्ही बॅकस्टेजला एक फॅमिली भेटायला आली आणि त्या ताई मला सांगत होत्या की आम्ही बघतो हास्यजत्रा माझा मुलगा आणि मुलगी पण रेग्युलर बघतात वगैरे वगैरे. तर त्या सांगत होत्या एकदा माझी मुलगी काहीतरी तिच्या लहान भावाला समजावत होती
की अरे किडनॅप करतात म्हणजे काय करतात माहितीये, असं करतात, मग तिथून असं हात ठेवतात, मग तोंडाला काहीतरी लावतात, मग तुम्ही चक्कर येऊन पडता आणि मग असं, आणि असं काहीतरी खूप डिटेल समजवलं. तर ती ताई म्हणाली मी किचनमधनं ऐकते, हे काय सांगते याला एवढं. आणि मी आले आणि मी तिला विचारलं की काय गं हे तुला कसं माहिती आहे सगळं. ती म्हणाली येता जाता नजरेच पडतं. हिचं आहे ना ते. हो हो हो. पुत्र नसा व्हायचा म्हणलं. तर ते काय म्हणजे एका अमेरिकेत बॉर्न झालेल्या मुलीनी येता जाता नजरेस पडतं असे शब्द वापरणं मला एवढं गमतीशीर वाटलं ते. एक बाई होती ती पार्ले टेकला तिचं शिक्षण झालं आणि ती तिथेच त्याची मुलं बिलं तिकडली. ती आली आणि एकदम डोळ्यात पाणी होतं. काय झालं आणि माझ्या मुलांनी मला प्रश्न विचारला, मॉम व्हॉट यू मीन बाय संभ्रमात. संभ्रमात पडणे. मला पाणी आलं की माझा मुलगा मराठी भाषेबद्दल मला विचारतोय. मला एकदम पार्ल्यात आल्यासारखं वाटलं. ती म्हणाली तर हे तुमचे उपकार आहेत म्हणे की ही जनरेशन ज्याला मराठीचं काही माहित नाहीये ती हास्य जत्रेमुळे मराठी भाषेकडे वळली. हा निदान प्रश्न तरी विचारायचे वाटतं. 9 वाजता एकत्र यायला लागले सगळे लोक. हे जे आहे ना की सगळ्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठीचा एक माध्यम ठरलं आमचा कार्यक्रम. कळत नकळतपणे आम्ही काय ठरवून केलं काय चला आता मराठी भाषा असं नाहीये. कळत नकळतपणे हे झालं. याचा एक खूप मोठं समाधान वाटतं आम्हाला. सो माझे बऱ्यापैकी प्रश्न संपलेत. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, हिला कॉमेडीचा सचिन तेंडुलकर का म्हणता तुम्ही? आणि सचिन गोस्वामी सरांना पांढऱ्या केसांचा राजकुमार का म्हणता? पांढऱ्या केसांचा राजकुमार मीच ते नाव काढलं सचिन सरांचं. आणि मी मोठे सरांचं सुद्धा ना पांढऱ्या दाढीचा बादशाह असं काढलेलं होतं. पण त्यांनी ना दाढीच काढून ते हुशार आहे. पण मध्यंतरी ना आम्ही जेव्हा म्हणजे हास्यचित्र सुरू झालेलं त्यावेळेला दरवेळेला नाही डाय करायचे केस गोस्वामी सर. पण नंतर म्हटलं सर तुम्हाला हे केस चांगलं दिसतंय. आणि त्यानंतर मी त्यांना एका स्किटमध्ये नाव ठेवलं पांढऱ्या केसांचा राजकुमार. इतकं फेमस झालं की त्याचं हेच झालेलं. आता हिला कॉमेडीचा सचिन का म्हणतात ना, एकदा स्क्रिप्ट मध्येच होतं की एक आम्ही अँकर होतो कुठल्या तरी स्किट मध्ये आणि त्याच्यामध्ये मी माझीच ओळख तुम्ही ओळखता मला कॉमेडीचा सचिन असं मीच ओळख करून दिली. आणि मग इतर ऍक्टर्स मग खेचतात ना तसं मग दुसऱ्या स्किट मध्ये हा बरोबर तिला कॉमेडीचा सचिन म्हणतात ना, सचिनला माहितीये का हिला कॉमेडीचा सचिन म्हणतात. तर असं सगळं मध्ये वाढतच गेलं. सचिन तेंडुलकरहून आठवलं, तुला सचिन तेंडुलकरचा काहीतरी रिप्लाय आला होता आणि तू त्यानंतर खूप ढसाढसा आलेला नव्हता. मी पडेन की नाही मला नव्हता आलेला. म्हणजे आमचे कौस्तुभ चाटे म्हणून एक स्नेही आहेत, माझा एक मित्र आहे, त्यांचे ते भाऊ आहेत. तर त्यांनी हा किस्सा सांगितला. ती क्रिकेटवर मॅगझिन लिहितात. महाराष्ट्रातलं म्हटलं क्रिकेटमधलं एकमेव मॅगझिन असावं. दर याला ते काढतात. तर नितीन तेंडुलकर जे सचिन तेंडुलकरांचे मोठे भाऊ आहेत तर त्यांच्याकडे ते गेलेले होते आणि जनरल त्या गप्पा मारत होते क्रिकेटबद्दल. त्यावेळेला ते म्हणतात मग तुम्ही बघता की नाही काही नाटकं बिटकं. तर त्यावेळेला नितीन तेंडुलकर म्हणाले हो आम्ही नाटकं वगैरे बघतो. मग मराठीत काही बघता का. मग हळूहळू हास्यचित्राचा विषय निघाला. तर ते म्हणतो हो आम्ही बघतो म्हणे. आणि नितीन तेंडुलकरांनी मेसेज दाखवला जो सचिन तेंडुलकर सरांनी त्यांच्या भावाला म्हणजे नितीन तेंडुलकरला पाठवलेला होता. आणि त्यात माझं स्किट त्यांनी पाठवलेलं होतं, जाऊया गप्पांच्या गावात. की नितीन हे स्किट तू बघ, अनेक वर्षांनी मराठीत एवढा निखळ विनोद आलेला आहे. समीर चौगुलेंचं हे स्किट बघ. ते माझ्यासाठी इज लाईक हे वरदान आहे. मी सचिन तेंडुलकर मी देव आहेत माझ्यासाठी ते. मी त्यांना भयंकर मी एकदा भेटलोय त्यांना इंग्लिश नाटकात. त्यावेळेला समीर चौगुले कोण आहे त्यांना माहीत नसावं कदाचित. पण हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे माझ्यासाठी लाईफ टाईम चेरिश करणार ही मोमेंट मी अशी घटना आहे. मी याच्यापुढे कधी भेटेन सचिन सरांना मला माहीत नाही. पण तेव्हा हे किस्सा मी नेहमी सांगेन, नक्की सांगेन. पण माझ्यासाठी आपण म्हणतो ना तृप्त झालं, सार्थक झालं जीवन. त्यांना भेटला पण होता एकदा भेटलो होतो. पण त्यावेळेला ना माझं स्ट्रगल 2007 जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं होतं टेनिस त्यावेळेला मी एक स्ट्रगलर होतो. त्यांनी माझा अभिनय पण बघितलाय, 2 तास नाटक बघितलंय त्याने, कौतुक सगळं केलंय. पण आता एक नाव झाल्यानंतर त्यांना माहितीये समीर चौगुले कोण आहे. त्याच्यानंतर मी भेटलेलो नाही की आय होप की त्या माध्यमातून सचिन सरांना हा मेसेज जाईल आणि ते मला भेटतील. मला फक्त 5 मिनिटं तुम्हाला भेटायचंय. काय मला माहित नाही काय होईल. ही रील आपण इतकी शेअर करा, तुम्ही इतकी शेअर करा की सचिन सरांसोबत त्यांची भेट झालीच पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत ही रील पोचली पाहिजे. आणि अजब गजब थ्रू ही भेट झाली तर आम्हाला बस आम्ही भरून पावलो, सार्थक झालं. आणि पुन्हा येऊ आपण गुलकंद या सिनेमावर. आणि तू
छान तुम्ही सगळे क्रिस क्रॉस दिसतायत, म्हणजे याच्यासोबत याचं लफडा आहे का, सुरू होत आहे का, किंवा ते सई आणि प्रसाद खूप वर्षानंतर भेटतंय का, ती केमिस्ट्री आम्हाला खूप छान दिसते. आणि दादा तू डान्स करताना दिसतोय आम्हाला आणि खूप रील व्हायरल होत आहेत त्या गाण्यावर. सो कसं वाटतं तुला? पहिल्यांदाच मला असं वाटतं की तू डान्स केलाय. अरे हो, मी कुठेच नाचलेलो नाही आजपर्यंत, कारण मला येत नाही नाचता. आणि हे बघ, येतच अरे नाही नाही एक मिनिट येत नाही मला. आम्ही रिहर्सल करत होतो, कोरिओग्राफर आम्हाला शिकवत होते आणि ते स्टुडियस मुलं असतात ना, चूप जाऊन रिहर्सल करून प्रॅक्टिस करून यायचा आणि मग ते शूट करायचं एक अंदाज यायला कसं. तर मी, वनिता आणि समीर दादा हा शहाणा लाल शूज वगैरे घालून, लाल वगैरे रंग अट्रॅक्ट करतो ना, हा व्हिडिओ मध्ये सगळं लक्ष दादाकडे यायचे, प्रॅक्टिस करून आलेला आहे. अरे नाही रे, बघ जे ढ असतात ना त्यांना जास्त अभ्यास करायला लागतो. यांना एखादी स्टेप काही सेकंदात कळते, मला काही मिनिटं द्यावी लागतात, कारण नाही घुसत डोक्यात. बरं घुसली ना तरी बॉडी हलत नाही ना तशी. काय आहे ना, स्किट मध्ये विनोद म्हणून नाचणं वेगळं आणि हे डान्स, प्रॉपर डान्स करणं वेगळं. त्यामुळे त्यासाठी खूप वेगळी मेहनत घ्यावी लागते. आणि तो सई बरोबर डान्स, आणि तो प्लॅन नव्हता. असताना अचानक त्यांना वाटलं की आपण हे करूया. जा समीर, कपडे आहेत का बघा समीरसाठी. मी म्हटलं नाही, मस्करी चाललंय. नाही नाही, तू नाचणार आहेस. सिनेमात असं नव्हतं, सिनेमात नव्हतंच आधी प्लॅन. आणि मग मी सई बरोबर आणि तो पण, म्हणजे जगात आमच्या घरात म्हणजे सई तावणकर बरोबर नाचतोय आमचा मुलगा दिवटा. म्हणजे हे खूपच झालं म्हणजे. आणि आता तू सक्सेसफुल झाला. असं झालं. त्यामुळे हे एक वेगळी, मला माहिती नाही पुढे मला किती डान्स करायला देतील इतर पिक्चर मध्ये. आता तुला आयटम नंबर्स साठी पण बोलवणार. मला ते दिसलं रे, एवढी लुंगी घालून, एवढी फाटली लुंगी घालून नाचतोय बिचतोय. तसं काय देऊ नका बाबा मला. सो आता आपण शेवटाकडे येऊया. मला तुझ्या पहिल्या सिनेमाची आणि तुझ्या आत्तापर्यंतच्या या करिअरची एखादी अजब गजब गोष्ट सांगा ना. सो आपण सुरुवात तुझ्यापासून करूया की या सिनेमातली तुझ्यासाठी अजब गजब गोष्ट काय होती? हा सिनेमाच माझ्यासाठी अजब गजब आहे, कारण का जे कॉमेडीचे बादशाह म्हणतात ज्या दोन लोकांना, त्या दोघांबरोबर मला पहिला सिनेमा करायला मिळाला. सई तामणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले ह्या माणसांबरोबर मला ऍक्टिंग करायला मिळाली. ह्याच्यापेक्षा कायच अजब गजब असू शकतं. ड्रीम रोल, ड्रीम फिल्म, ड्रीम टीम. त्यामुळे गुलकंद इज अजब गजब फॉर मी. वा. आणि आणि मी तुला खरं सांगू, हा चित्रपट येताना माझ्या मनात कशा फिलिंग्स आहेत त्या. मी एक मध्यंतरी चित्रपट केला होता एक 2006-07 ला. त्यावेळेला समीर जोगले काहीच नव्हता. मी स्ट्रगल करत होतो, काय चुकते कळत नव्हतं आयुष्यातलं. आणि त्यावेळेला आत्ता जे समवयस्क माझे जे ॲक्टर्स आहेत त्यांना व्हॅनिटी व्हॅन होते. व्हॅनिटी व्हॅनवर त्यांचं नाव होतं. आणि मला ना, आणि माझ्यासारख्या इतर सगळ्यांना ना एका शाळेच्या वर्गात उभं केलेलं होतं. त्यावेळेला ना मला असं वाटलं, यार माझं कधी लागेल व्हॅनिटी व्हॅनवर नाव. असं ना क्षणभर मी त्या व्हॅनिटी व्हॅनच्या दाराकडे बघितलं की त्यांनाहून सगळे विचारतायत की तुम्हाला चहा पाहिजे का, हे पाहिजे का. किती साधी अपेक्षा आहे का कलाकाराची. आणि आम्हाला ना काही विचारत नव्हते, आम्ही उघड्यावरच चेंज करत होतो. मुद्दा तो नाही आहे. मग मी स्वतःला समजवलं की त्या लेवलला जाईपर्यंत ना तूच कुठेतरी कमी पडतोयस. ती त्यांची चूक नाही आहे, चूक तुझी आहे समीर. तू अजून असं काहीच काम केलेलं नाही आहेस की तू त्यांच्या नजरेत तू यावास. म्हणजे मग काय ऑप्शन आहे, तू चांगलं काम केलं पाहिजेस. ते मला सेल्फ मोटिवेटिंग वाटलं. आणि कट टू आजचा दिवस, जिथे आज मी एक नायक म्हणून एका चित्रपटात काम केलेलं आहे. सो नाही, ह्या काही संमिश्र आठवणी आहेत ज्या माझ्या अक्षरशः मनपटलावरून ना अशा सातत्याने, एक व्हिडिओ कॅमेरा कसा जातो एक शूटिंगचा, तसं माझ्या आता जात आहेत त्या गोष्टी. अनेक गोष्टी आहेत, पण आज मला ते काहीतरी फुलफिल झाल्याचा एक काहीतरी येस, वर्तुळ पूर्ण झालं याचा एक भाग होता. आता पुढे तुला व्हॅनिटी व्हॅन काय, तुला 5 स्टार हॉटेल तुझ्यासाठी. एवढं काही नव्हतं, ते उत्तम चाललंय. वा. खरंच तुम्ही दोघं इथे आलात आणि खूप छान वाटलं आम्हाला तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही इतकं शेड्यूल बिझी असताना सुद्धा थोडा डिले झाला आपल्याला, पण खूप छान वाटलं. आवर प्लेजर, थँक्यू फॉर हॅव्हिंग. मज्जा आली तुझ्यावर गप्पा. तुम्हाला कसं वाटलं अजब गजब मध्ये येऊन गप्पा मारता? मस्त वाईब आहे इथे. मला माहोल पण आवडला, तुम्ही सगळी टीम पण खूप वॉर्म. आणि तू प्रश्न विचारताना ना, तू पण ते सगळं केलं असल्यामुळे ना तुझ्या डोळ्यातनं ते प्रश्न एकदम जेन्युनली वाटले मला. विचारायचे म्हणून वाटले नाहीत. किंवा प्रश्नातनं प्रश्न येणं, उत्तरातनं काहीतरी नवीन प्रश्न येणं. मी तुला सांगू, एक सगळ्यात गोष्ट काय आवडली मला, तू जेव्हा मला विचारतोस ना प्रश्न, तेव्हा तू माझ्या डोळ्यात बघून विचारतोस. अनेक वेळेला असा अनुभव, मी नाव नाही घेत, की प्रश्न विचारतात आणि पुढचे प्रश्न काय त्याचा अभ्यास सुरू करतात. मग मी एकटाच बोलतोय, मी एकटा कुणाशी बोलू मग? हे मला बिलकुल नाही आवडत. तू उत्तर रिसिव्ह करणं सुद्धा मुलाखत करायचं खूप मोठं काम आहे. थँक्यू. तू सगळं ऐकून मग बोल, माझा पुढचा प्रश्न असा आहे, दॅट इज ओके. पण मी जेव्हा पोटतिडकीने एखादी गोष्ट सांगतोय ना, त्याला तू रिसिव्ह पण केली पाहिजेस, तर त्या इंटरव्ह्यूला पूर्ण अर्थ होतो.
तर ती इकडे खूप चांगल्या पद्धतीने झालं. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अजब गजबच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, 1 मेला गुलकंद नावाचा चित्रपट येतोय. न विसरता तुम्ही जा. 2.5 तास तुम्हाला तुमचे एंटरटेन किंवा तुमची मनोरंजन करण्याची जबाबदारी आमची. तुम्ही फक्त सिनेमागृहात जा. नक्की 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 गुलकंद बघा. येस, तुम्ही नक्की गुलकंद बघा 1 मेला, आणि तो सिनेमागृहात जाऊनच बघा, कुठे पायरेटेड कॉपी वगैरे, कारण की सिनेमा इतका छान आहे ते येऊ शकते पटकन पायरेटेड कॉपी, कुठेही अशी बघायची नाही, सिनेमागृहात जाऊन बघायचे. आपला मराठी सिनेमा मोठा करायचा आहे आणि तुम्ही नक्की जा. एकदा फक्त तू तिकडे, आम्हाला काय होतं ना, लोक आमचे बघतात, आमचे नॉन सबस्क्रायबर जास्त इंटरव्ह्यू बघतात, सो एकदा फक्त त्यांना सांग की अजब गजबला सबस्क्राईब करा. मी सगळ्यांना विनंती करतो, अजब गजबला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. येस, अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.